तर मुद्दा छान आणलाय. जोडीदाराला संतुष्ट होईन तेवढं लवकरात लवकर कसं कोणत्या पद्धतीनं करायचं त्याच्यावर काहीतरी माहिती द्यायची आहे. तर तेच मी मुद्दा घेऊन आले आहे. आता ज्या कुणाला गरज आहे ते अजून दुसरे कुणीतरी माहिती घेते ना, बरोबर आहे ना. ज्यांनी प्रश्न केलाय त्यांना तर रिप्लाय करीते मी, पण मुद्दाच घेऊन आलं तर काय बिघडायले का. गरज असणारे बघत येतं आणि थोडं लय कुठं तरी ट्राय करून बघायचं असतंय बरं काय. उगाच ऐकायचं सोडून द्यायचं. बघा ट्राय करून, कळलं का. पण पूर्ण व्हिडिओ बघितला तरच कळणार आहे तुम्हाला. मी बी सुरुवातीच्या एका वाक्यात एका लाईन मध्ये कंप्लीट करायला काय एवढी येडी दिसायले का. माझा वाच टाइम वाढायला पाहिजे का नाही. मग आता वाच टाइम वाढवायचा आहे का नाही वाढवायचा आहे ते मत तुमच्या हातात आहे. काय तुम्हाला जर वाटत असलं ना पाहायला वंदना हाय चांगली, काय फरक पडायला या थोडंसं तिच्या चॅनलवर आपण टाइमपास केला तर. ह्या विचारानं जर तुम्ही मला सपोर्ट केला ना, लय सोन्यावर पिवळा एकदम मस्त. धन्यवाद तुमचे बरं का. जे माझा सपोर्ट करतात ना त्यांना अंतःकरणातून म्हणजे आभारी आहे मी तुमचे, आभारी. नवीन असले आता नवीन कुणी ना कुणी तर असतंयच बरं का. नवीन व्हिडिओ सोडल्यावर सोशल मीडियावर पूर्ण पांगल्यावर नवीन कुणी ना कुणी असतंय. तर ते जे नवीन आहेत ना त्यानं मी त्यांना जबरदस्त काय करू शकत नाही बघा. माझी पर्सनॅलिटीच तसली आहे. असली इच्छा तुमची तर सबस्क्राईब करा माझं चॅनल. कुठं ना कुठं तरी माझ्या बोलण्यात खरेपणा वाटत असला तर कळलं ना. आणि जे मी मुद्दा घेऊन आले ना, जोडीदाराला होईन तेवढं लवकरात लवकर संतुष्ट समाधानी कोणत्या पद्धतीने करायचंय हे मात्र आधीच क्लिअर करून ठेवते बरं का मी. पुन्हा म्हणतात आमच्या काय कामाचा आहे हे व्हिडिओ. तुम्ही म्हणण्या अगोदर मीच सांगते की तुम्हाला जे नवीन खोप आहे ना, नवीन खोप, नवीन पिढी, युवा म्हणजेच 25 ते 35 पर्यंतची, त्यांच्यामध्ये ती पावर, ती एनर्जी लई असती काय मला माहित नाही भाई का. आम्ही त्याच्यातून गेलाच नव्हत कावा. काय राव तुम्ही, आमचे बी दिवस होते की बरं, एवढं बी हिनवायचं नसतं या. म्हणूनच आम्हाला कुठंतरी अनुभव आहे. लय अनुभव दिसतोय हिला, लय अनुभव दिसतोय हिला म्हणणारे म्हणते तर म्हणून म्हणलं एवढं हिनवायचं नसतं या. अनुभव प्रत्येकाला असतं या. ज्यांना नाही ते बी घेत या. ह्याच्यात काय खोटं. मग कशाला उगाच टोचून टोचून बोलायचं या. तू ती काय नुकी केलीस का, PhD केलीस का, फलाना बिस्ताना म्हणायचं असलं तरी बी म्हणा, बिंदास म्हणा. काय तुमच्या म्हणण्यानं काय होणार आहे का. पण 25 ते 35 पर्यंत जे असतात ना त्यांच्यामध्ये ती एनर्जी, ती ऊर्जा कमाल काट्यामिना असते त्यांच्यात. कमाल काट्यामिना. वेळ बी तसाच घेते काय उरक बी नुसती मस्ती आणि धिंगाणा आणि शेवटी ते क्षणोक्षणाचा आनंद. जितका टाइम लावते ना, जितका वेळ लावते ना, तितक्या वेळामध्ये क्षणोक्षणीचा आनंद मिळतो त्यांना. बोरिंग कुणीच होत नाही या दोघांपैकी. पण आमच्यासारखे म्हातारे
म्हणजे 40, 45, 50, 55, 60 तिथून पुढं किती बी ज्यांना जोडीदार आहेत का त्यांना घराटून जाते तर नाद बाई नाद ते सुटत नाही कधी, कधीच नाही जोडीदार असल्यावर बरं का. आणि खास करून तुम्हाला एक सांगू का, खरी परिस्थिती सांगू का, राग येऊ देऊ नका बरं का ह्याच्यामध्ये. म्हणजे कसं ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट त्या पायपात घाला, नळीत घाला, वाकडं ती वाकडच असतं या. आणि तेच प्रकार असतंय बघा. हा ते म्हातारा धोत्रात हात घातल्याशिवाय गप्प बसतच नाही. गावाकडं आहे का नाही. पार्टनर जोडीदार नसला तरी बी बरोबर त्याचा हात धोत्रात जात आहे. ह्याच्यामध्ये आहे का काही चुकीचं वाक्य? जे आहे ते बोलले बाबा मी. मला माहिती आहे माझं चॅनल बंद करण्यासाठी, स्ट्राईक पाडण्यासाठी जे ज्यांचे दृष्टिकोन चांगले नसतात ना ते असं मेसेज करतात, ही अश्लील हे ते व्हिडिओ टाकीत या आणि त्यानं सगळी दुनिया बदलायली या, म्हणजे बिघडायली या. सगळी दुनियाच बिघडायली माझ्या एकट्या चॅनलनं. हिचं चॅनलच बॅन करा, बंद करा, स्ट्राईक टाका. केलंय की राव असं? कुठं गेली असती बाई. म्हणजे लोकांसारखं गाड्या घोड्या घरदार जरी बी नसते झाले माया एकट्या जीवानं, तरी बी ही बसायची खुर्ची घेतली असती की जरा चांगली, तुटकी फुटकी आहे. ही नाही व माझी पोराची आहे, ते कामावर आज सुट्टी आहे. हा म्हणजे माझी खुर्ची बाहेर माहित नाही तुम्हाला, माझं आसन मोडून गेली, तुटून गेली खुर्ची. हा तुटक्या खुर्चीवर बसते. आता काय सांगू तुम्हाला. मग तशी सुविधा काहीतरी केली असती की, एखादी खुर्ची घेतली असती, एखादा ते स्टँड घेतला असता, फोन अडकावायला तुम्हाला दाखविला असता की बघा हो मी म्हणून घेतलं. कशा लोक दाखविते तर तसं. हा पण नाही देखवलं लोकायला. स्ट्राईक पाडा माझ्या चॅनलवर, त्याच्यानं मी कुठंतरी खुतायले रुकायले. लय लोकांची नजर बेकार. हा दृष्ट लावली माझ्या चॅनलला, नाही तर चांगलं चालू लागलं बघा. असू द्या, जाऊ द्या, नशिबातलं कुठं जातंय. हात धुवून फातय माणूस, नशीब धुवून फातय का? तसं काम म्हणजे हाय त्याच्यात समाधानी. आता काय करावा, शेवटी वाणी आपली गमावच लागायली ना. लोकांच्या नजरेमध्ये एक चुकीचा मेसेज आपल्या स्वतःबद्दल जातोय. काय बाई आहे बाबा, काय बोलती बाबा, हे शेवटी चुकीचा मेसेज आहे. अशी गोष्ट आहे. काय करायचं, एकटा जीवन सदाशिव, मदत नाही कुणाची. सोशल मीडियावर पूर्ण खानदान लागत आहे. काय कुठली गोष्ट मिळवायची म्हणलं तर आपल्याला नाही हवा तसं कधी करायचं. खानदान आपलं राव, चांगल्या घरातलं, चांगला घराणा, गायकवाड घराणा, तुम्हाला काय नादान वाटायला. पण सवय ती सवय लागलेली असती एखाद्याला, कुचळ जशी मला लागली तशी. हा आता तुमची सवय मला झाली, माझी सवय तुम्हाला होऊ द्या की. सपोर्ट करा जरा, माणुसकी दाखवा, इमानदारी. हा खऱ्याला खरं म्हणायला शिका. खोटं काय नाही बोलत मी, कुणाला गंडवीत नाही, कुणाला लबडीत नाही, लुटीत नाही. 5 रुपये, 10 रुपये, 500 रुपये, 50,000 रुपये ते काय नुकी करा म्हणते का कुणाला? काय काय करा म्हणते बाया. अशा काही आहेत सोशल मीडियावर. नाव मी कशाला कोणाची घेऊ, काय गरज पडली मला. बघते मी म्हणून तुम्हाला सांगायले. काहीतरी म्हणतात त्या, काय नुकी करा म्हणजे पैसे मला पाठवा. ते येईच नाही मला आता. सुपर चॅट का मुपर चॅट काय आहे की काय नाही की ते. तर असू द्या, जाऊ द्या.
तर बघा, पहिली गोष्ट, आमच्यासारख्या वयस्कर लोकांचं प्रॉब्लेम काय असतं या, एकतर शरीर साथ देत नाही बरं का, शरीर साथ देत नाही, दोघांपैकी एकाच तरी शरीर साथ देत नाही. शुगर असती, बीपी असती, कंबर दुखती, गुडघा दुखतोय, खुबा दुखतोय, मान अवघडती, वाका येत नाही, बसा येत नाही, उठा येत नाही. हे अशा त्या घटना घडत आहेत ना, जसं जसं वय पुढे ढकलत आहे तसं तसं काही ना काहीतरी ते चालूच असतंय सततच. हा, आता बघा, मी त्या दिवशी पाणी भरलं नळाला, प्यायचं पाणी सुटलेलं पाणी भरलं. तर ते मोठा बाटला नसतंय का बघा, मोठा बाटला एक असते आमच्यात आणलाय आता, नळाचं पाणी, ते काय म्हणते ते नळ लावलेला एक असतंय छोटं, पुन्हा त्याच्यावर दुमडी तिथं मोठं. ते पोराने तिकडून भरून आणलं नाही झ्यारचं, म्हणून मी काय केलं, म्हणलं भरून ठेवा माय, म्हणून भरून आणलं. आणि पायऱ्या चढायचं आल्या नाही त्या, कसा काय हिसका वाचला आणि कसा काय नाही की कंबरडच गेलं. 2 दिवस चालायला नाही आलं. तसं बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, घरातले माणसं कमी जास्त, सुना, लेक, नातवंड, लेकीचे लेकर, हे ते कुणी ना कुणी असतंयच चिटकाल्याला म्हणा. त्याच्यानं टाइम भेटत नाही, वेळ भेटत नाही. वेळात वेळ काढला तर मग पुरुषाला एक बिमारी कशी झालेली असती, ती पुरुषाची बिमारी म्हणजे तेवढं काहीच करावं लागत नाही पुरुषांना. पुन्हा फक्त गाळायचंय म्हणजे गाळायचंय आणि मोकळं व्हायचंय. 2 सेकंद लागू की 2 मिनिट लागू, त्याच्यामध्ये काय होतंय, जोडीदाराला आशा लागती. त्या भवळाच्या माश्या म्हणतात ना, बसलेल्या गाण्या उठविल्या की मग लयच पुन्हा याची तरी खेळ होतोय. पुन्हा पाण्यात जरी उडी मारली तरी त्या माश्या त्या पाण्यावर घोंगत येतात. असंच काम होतंय काहीतरी, तडा 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 तडा, जीव नुसता घायाळ होतोय. त्याला म्हणते तर बसलेल्या गाण्या का उठवायच्या आता बाबा, असू द्या की शांत बसलेल्याच, नग तर नग, नाही तर काहीच नग, द्यायचंय तर मग सगळं वगळं. असं असतंय. आणि मग ती चिडचिड वाढतीये. पुरुषाला काय वाटतंय, पटकन मोकळं व्हावं, कुणी बघत नाही तर, कुणी येत नाही तर, भेटलाय टाइम तर. महिलांना बी वाटत आहे, पण लय दमदार असतात महिला. वयाचं काय नाही तिथं अडचण. त्या जशा जशा अशा कोराट होत्यात ना, तसं तसं त्यांचं तरुणपण भोगायला बघत येतात. हे शब्द खोटा नाही बरं का. कोराट जशा जशा होत्यात तसं तसं तरुणपण भोगायला बघत येतात. आणि त्या भोगता अशा अचानक समाधानी होऊच शकत नाहीत. त्याच्यासाठी त्यांना एक पहिली गोष्ट तर तेवढा म्हणीन तसा स्टॅमिना उरत नाही त्यांच्यामध्ये बी. का तर त्यांना कुठं ना कुठं तरी ती पहिली सवय राहिलेली नसतीये, नजर अंदाज करायची सवय लागलेली असतीये. होईन तेवढं टाळाटाळी करायची सवय. होईन तेवढं टाळाटाळी करायची सवय लागल्यामुळं ती एक मनामध्ये त्यांच्या भावना नसतीये. आणि ती भावना नसल्यामुळं त्या टाइम घेतात. त्यांच्या मनामध्ये आधी भावना आणायची, त्यांच्या
असं म्हणजे काळ झाला असं फील झालं पाहिजे की ज्या काय तुमच्या हरकती आहेत त्यांच्या लक्षात जर तुम्ही आणून दिल्या ना, तर मग त्या भावना त्यांच्या जागृत झाल्याशिवाय राहत नाहीत, जागृत होत्या. हळूहळू हळूहळू अशा मूडमध्ये येतात ना, रागू मैना ते झाली जीवाची दायना, रागू मैना झाली जीवाची दायना. पुन्हा ते एक मन आहे व माय, पण दायना होण्यासाठी नाही करायचं आपला हे एवढा प्रयत्न करायचा आहे, ती कळलं ना. हा, आनंद घेण्यासाठी प्रयत्न चालले तर म्हण की दायना, कसं काय आलं की मधातच माहिती एक वाक्य, रागू मैना जीवाची झाली दायना. पण हे काहीतरी आहे व माय, गाणं का काय नक्की आहे, त्याच्यानं आला असं तोंडामध्ये का आहे बडबड करणाऱ्या लोकायला. तर पोराट म्हणा, वयस्कर म्हणा, महिलांना त्यांच्या मनामध्ये त्या भावना उत्पन्न करण्यासाठी टोकाचा पाऊल उचलायचा. टोक डायरेक्ट टोक. हा, आता तुम्ही समजून घ्या, कुठं कुठं असे तर टोकाचा पाऊल उचलल्यावर काय होतंय. तसं ते एकमेकांना जाणून घ्यायचं आणि असं मनात भरवायचं अगोदर. मनात भरवण्यासाठी टोकाचा पाऊल उचलायचा म्हणलंय, बाकीचं नाही सांगू शकत. नाहीतर उगाच कोणीतरी गृहीत धरण आणि ट्राईक मारायला अपील करीन. मारा वंदीच्या चॅनलला स्ट्राईक. नाहीतर ते स्ट्राईक मारणारा खुद्द जे माझ्या संग असा कुठंतरी द्रोहेस करायला बघतोय ना, कुठंतरी मी खटकते ना त्याला, तसा व्यक्ती जर त्या टीम मध्ये असेल तर गेलं मग वंदनाचं चॅनल बोंबलत असं म्हणायचं आता. हा, आणि असते तर टीम चालवणारे आपल्यातलेच असते तर. आपला तर माहिती आहे आता जातीवाद किती व्हायलाय, काय व्हायलाय, कसा व्हायलाय, कुणाला पुढे जाऊ द्यायचंय, कुणाला खेचायचंय, कुणाला गरीब ठेवायचंय, कुणाला श्रीमंत होऊ द्यायचंय, कुणाला पोटाला पोटभर खाऊ द्यायचंय, कुणाला उपाशी ठेवायचंय, कुणाला पहिले दिवस आणायचे तर कुणाचे पहिले दिवस कुणा भोगायचे तर कुणा भोगायला लावायचे तर लयच कुठाने आहेत. पण म्हणलं ना, हातातलं हिसकावून घेता येतं, नशिबातलं नाही घेता येत. हा, माझे प्रयत्न चालू राहणार, काय करायचे ते करा कोणाला, बरोबर ना. तर बघा, मी सगळं बोलले. तरुण पिढी 25 ते 35 पर्यंत त्यांच्या फायद्याला हे व्हिडिओ कुठंच जरी नसला आलेला तरी बी मी तुम्हाला सांगते, एवढं काय खुश व्हायची गरज नाही तुम्हाला. हा, म्हणलंय ना, आम्ही बी ते दिवस भोगले. आता एवढं भूषण काम येतंय मग तुम्हाला तरुणपणात. आमच्यामध्ये पावर अशी आहे तशी आहे, आणि आम्ही असे करतो तसे करतो, आम्ही हे करतो ते करतो. अरे बाबा, आता तुमचा टाइम आहे ते आम्ही समजू शकता, कारण की अनुभवी आहेत आम्ही. शेवटी आम्ही ना एक कुठं ना कुठं तरी आम्हीच नाही, मी 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 हा असं समजा, मी भावनिक विचाराची आहे. हा, भावनिक विचाराची. कसं असतंय, आपल्याला जर कोणी दुखवलं ना तर पटकन विसरता येत नाही, तशी आहे मी. आपली चूक असली ना तर अशी लाज कसलीच नाही चूक मान्य करून घ्यायला. पण